साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे कल्चरल और लिटरेरी लोक मंच ट्रस्ट और कन्नड़ और कल्चरल डिपार्टमेंट ने मिलकर शहर बीदर के कृष्णा दर्शनी उडुपी होटल के महालक्ष्मी कल्चरल हॉल में साल 2025-26 के लिए जनरल ऑर्गेनाइजेशन की कल्चरल एक्टिविटी ग्रांट स्कीम के तहत जनपद संभ्रमा कवि गोष्ठी और प्रतिभा पुरस्कार प्रोग्राम का आयोजन किया। प्रोग्राम का उद्घाटन डिस्ट्रिक्ट कन्नड़ साहित्य परिषद के प्रेसिडेंट सुरेश चंद्रशेट्टी ने किया। प्रोग्राम की अध्यक्षता ट्रस्ट के प्रेसिडेंट एम.एस. मनोहर ने की। कन्नड़ और कल्चरल डिपार्टमेंट के असिस्टेंट डायरेक्टर सिद्धराम शिंदे ने चीफ गेस्ट के तौर पर हिस्सा लिया और बात की। इस मौके पर पंचायत वेलफेयर एसोसिएशन के स्टेट ट्रेजरर शरद कुमार, अभिमान जेस्कॉम डिपार्टमेंट के अकाउंटेंट सुमंता कट्टीमनी, डिस्ट्रिक्ट डिसेबल्ड वेलफेयर डिपार्टमेंट के ऑफिसर सुभाष रत्न, शंभुलिंग वालदोड्डी और कई दूसरे बड़े लोग उपस्थित थे। प्रोग्राम के बारे में बात करते हुए एम.एस. मनोहर ने कहा कि लोक कला, साहित्य और सांस्कृतिक विरासत को बचाने और बढ़ाने के मकसद से ऐसे प्रोग्राम किए जा रहे हैं। उन्होंने कहा कि कविता सभा और टैलेंट अवार्ड प्रोग्राम साहित्य के शौकीनों और कलाकारों को बढ़ावा देने का एक प्लेटफॉर्म है और समाज में सांस्कृतिक जागरूकता पैदा करने का काम कर रहा है। केपी न्यूज के लिए कैमरामैन पपुराज का कवरेज। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करें। श्रीगन्नडम ಗೆಲ್ಗೆ ಇಂದು ಸಾಹಿತ್ಯ ರತ್ನ ಅನ್ನಭಾವು ಸಾಠೆ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮತ್ತು ಸಾಹಿತ್ಯಿಕ ಲೋಕಮಂಚ ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಜಾನಪದ ಸಂಭ್ರಮ ಕವಿಗೋಷ್ಠಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿಭಾವಂತ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪುರಸ್ಕಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಇವತ್ತು ನೂರಾರು ಜನ ಕಲಾವಿದರು, ನೂರಾರು ಜನ ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಮತ್ತು ಕವಿಗಳು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಭಾಳ ತುಂಬ ಸಂತೋಷವಾದಂಥ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ನಾನು ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ತೇನೆ। ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ಕಳೆದ 5 ವರ್ಷಗಳಿಂದ ಸಾಮಾಜಿಕ ಮತ್ತು ಆರ್ಥಿಕ ಹಾಗೂ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಮತ್ತು ಸಂಗೀತ ಹಾಗೆ ವಿವಿಧ ಕಲಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಒಂದು ಸಂವಿಧಾನದ ಮಹತ್ವದ ಕುರಿತು ಭಾಗ್ಯವಿಧಾತ ಕವನ ಸಂಕಲನ ಪುಸ್ತಕ ಕೂಡ ಪ್ರಕಟ ಮಾಡಿದೆ। ಹಾಗೆ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಾವಂತ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇದೆ। ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದ ಮೂಲಕ ಜನರಿಗೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ಮಾಡುವಂಥ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಬಿತ್ತರಿಸಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಮಗೆ ಅನಂತ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ 2 ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ। ನಮಸ್ಕಾರ।